आरक्षणामुळे आदिवासींना ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करायला मिळतं, परंतु तथाकथित पुढारी आणि त्यांचे लांगून चालन करणारे ग्रामसेवक यांच्याकडून अशा आदिवासी सरपंचांचं खच्चीकरण केलं जातं। रायगड जिल्ह्यात रोहे तालुक्यातील पळस ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आदिवासी महिलेनं या सगळ्या विरोधात आवाज उठवलाय। शिक्षणापासून वंचित राहिलेला आदिवासी समाज सध्या वीटभट्टीच्या कामात गळलेला दिसतो। याच घोळक्यातील एक महिला जेव्हा संपूर्ण गावाची सरपंच आहे हे समजल्यावर आरक्षणाने दिलेल्या या अभिमानास्पद घटनेची वाहवा करावीशी वाटते। परंतु आदिवासी सरपंच हा केवळ राजकीय भाग न राहता त्या घटकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं अभिप्रेत असतं। परंतु तथाकथित राजकीय पुढारी आणि ग्रामसेवक यांनी जर आपलीच मनमानी चालू ठेवली तर अनेक ठिकाणी असे सरपंच निमूटपणे फक्त सह्याच करीत असतात। पण पळस ग्रामपंचायतीमधील या सरपंच महिलेने मला सगळी माहिती देऊनच सह्या घ्या अशी बंडखोरी केल्याने साऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। राजीनामा द्यायला गेलेल्या सरपंचाला गावाने पाठिंबा दिला आणि तिचे मनोधैर्य वाढवलं आहे। सरपंच आहे तर गरम शेक अजिबात मला कागद देत नाही, अजिबात ठराव मागितलं का देत नाही। राग आलेला तर राजीनामा द्यायला गेलेलो मी। मग आता गावकऱ्याने थांबवलं आम्ही। पळस आदिवासी वाडीमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई आहे। त्यासाठी आदिवासी प्रकल्पातून काही योजना आणून इथल्या आदिवासी समाजाला पाणी देण्याचा प्रयत्न सरपंच सीता वाघमारे करतायत, पण त्याला लागणारा ठराव ग्रामसेवक करू देत नाही। आम्ही तुला खुर्ची दिली असा कांगावा करत तिचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। पाण्याचे ठराव मागतो की आम्हाला पाण्यासाठी काहीतरी सोय व्हावा म्हणून असे कागद मागतो का। आम्ही पेन आदिवासी प्रकल्पामधून ते माहिती घेतली होती का तुम्ही कागद ठराव घेऊन या पंचायतचे, तुम्हाला इथून पाण्याचा पुरवठा होऊन जाईल। त्याकरता आम्ही कागद मागितलं त्यांच्याकडे, तर ग्रामसेवक आम्हाला ते कागद देत नाही। आदिवासी समाजाकरता काम करणाऱ्या सर्वहारा आंदोलनाच्या उल्का महाजन यांनी देखील दूरध्वनीवरून ग्रामसेवकांना आणि सरपंचांना सहकार्य करण्याची विनंती केली, परंतु सरपंच महिलेने मागितलेले कागदपत्र अजूनही न दिल्याने त्यांनी आता अशा मुस्कटदाबी होणाऱ्या आदिवासी महिलांसाठी पुढे येण्याचं ठरवलंय। पळसच्या ज्या सरपंच आहेत वाघमारेताई, त्यांनी तो असा आवाज उठवण्याचं धाडस दाखवलंय आणि म्हणून या निमित्ताने हा आवाज ज्या सरपंचांनी उठवलाय त्यांना संघटनेची पूर्ण साथ आहे आणि इथून पुढे सगळ्या कारभारात ग्रामसेवकांचं त्यांना योग्य ते सहकार्य मिळेल। कष्ट करणारे हात जेव्हा नेतृत्वातही श्रेष्ठ ठरू लागतात तेव्हा त्या हातांना बळकटी देण्याची गरज असते, तेव्हाच खऱ्या अर्थाने शासनाने दिलेल्या आरक्षणाला अर्थ उरेल। प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।